शिवसेना घनसोली विभाग, नवी मुंबई मनसे शहर संघटक संदीप गलगुडे आणि समाजसेविका मंदा गलगुडे यांच्या वतीने भव्य हळदी कुंकू समारंभ आणि महिलांसाठी खेळ पैठणीचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी शर्मिला राज ठाकरे प्रामुख्याने उपस्थित होत्या। यावेळी त्यांच्यासोबत मनसे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे, विभाग अध्यक्ष विशाल चव्हाण, नितीन नाईक उपस्थित होते। तसेच प्रथम 3 येणाऱ्या महिलांना पैठणी देऊन गौरवण्यात आले। तसेच विविध खेळ ठेवून महिलांनी बक्षिसांची लयलूट केली। यावेळी घनसोलीमधील महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या। माझ्या रथसप्तमी होईपर्यंत आपली हळदी कुंकू चालू असतात आणि ह्या वेळेला 1 महिना आली आहे। दरवेळेला 15 दिवसच असते, त्याच्यामुळे आपल्याला हळदी कुंकू करायला खूप दिवस आहेत। संदीप, तुम्हाला खूप कौतुक, खूप छान कार्यक्रम घेतलाय आणि तुम्हाला सगळ्यांना ऍक्च्युली पक्षाचे जे पदाधिकारी इकडे आहेत त्या सगळ्यांना मी अजून एक विनंती करेन, गजानन तुझ्या ह्याच्या अंडर तू जसं मगाशी मी आता कार्यक्रमाला गेले तिथे मी त्याला सांगितलं की मी बोलणार नव्हते, पण मी त्याला खाली उभारून कौतुक केलं की सरकारने खूप स्कीम्स काढलेल्या आहेत सेंट्रल गव्हर्नमेंटने, जी ऑरेंज रेशन कार्डच्या लोकांसाठी फक्त आयुष्यमान कार्ड नाही, 10-15 स्कीम्स आहेत ज्याच्या अंडर लोकांना खूप मदत होते। तर आपल्याकडे तर दररोज लोक येतात की ज्यांना हॉस्पिटलची बिलं भरता येत नसतात, तर 5 लाखापर्यंतचा विमा देतात। तर मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करेन की जिथे जिथे आपल्या शाखा असतील, अगदी शाखा तिथे नाका तिथे शाखा, तिथे सुद्धा तुम्ही हा कार्यक्रम घ्या। आपल्याकडे माणसं आहेत, सरकारची माणसं आहेत जी तुम्हाला फक्त आधार कार्ड आणि त्या माणसाचं ऑफकोर्स आयडेंटिफिकेशन म्हणून आधार कार्ड दिलं ना आणि रेशन कार्ड लागत असेल कदाचित, तुम्हाला ते कार्ड बनवून देतात आणि ते कार्ड खूप उपयोगी असतात। म्हणजे नवीन एक योजना काढली की मुलगी जन्माला आली तर 1 लाख रुपयाचा चेक सरकार देतं, सुकन्या योजना। तर तुम्ही ह्या सगळ्यांवरती लक्ष ठेवून ह्या लोकांकडे अप्रोच करण्यासाठी तुम्हाला ही खरंच चांगली संधी आहे आणि लोकांना सुद्धा ह्याचा फायदा घेता आला पाहिजे, कारण लोकांना हे माहितीच नसतं। चालू केलंय ना, उत्तम आहे। फक्त त्या सगळ्या स्कीम तुमच्या अंडर घ्या आणि ते चालू करा, म्हणजे लोकांपर्यंत ते पोहोचल्या पाहिजेत, कारण कसं होतं लोकांना नसतात माहिती। मलाही आता मध्ये मी एकदा ओपनिंग केलं तेव्हा कळलं की सरकारच्या एवढ्या स्कीम्स आहेत। तर ते हळदी कुंकवाचे कार्यक्रम तर उत्तमच आहे, पण हे मेन कार्यक्रम घ्या की जे लोकांच्या उपयोगी असतील। धन्यवाद। पैलवानाने पकड घेतलेली आहे। पारखे आणि सनसताई यांचं बॉलवरती दाखवायचे प्रेक्षकांना दिसले पाहिजे। यावेळी शर्मिला राज ठाकरे यांनी सांगितले की महिलांना थोडाफार विरंगुळ्यासाठी असे कार्यक्रम आयोजित करणे गरजेचे आहे। मला असं वाटतं लोकांना पर्यंत पोहोचण्यासाठी सगळ्यांना प्रत्येक विभागात शाखा काढणं फायनान्शियली पण शक्य नसतं। लोक नाक्यावरती संध्याकाळी जमलेले असतात, लोक जिथे जमलेले असतात तिथे कार्य करायचं पक्षाचं ह्या उद्देशाने काढलेली आहे। तर ते त्याचं आता उद्घाटन झालेलं आहे। हळदी कुंकूचा प्रोग्राम आणि पैठणी खेळ हा सुद्धा आहे त्याच्याबद्दल आता संक्रांत झाली, संक्रांतीनंतर रथसप्तमी होईपर्यंत महिलांसाठी रंगारंग कार्यक्रम असतात। तर त्यानिमित्ताने महिला घरातल्या कामाच्या बाहेर येऊन एन्जॉय करतात, त्यासाठी एक कार्यक्रम घेतलेला आहे। तसेच मनसे शहर संघटक संदीप गलगुडे आणि समाजसेविका मंदा गलगुडे व विभाग अध्यक्ष विशाल चव्हाण यांनी सांगितले की महिलांनी या कार्यक्रमात उत्साहाने सहभाग घेतला। आज घनसोलीतील महिला मोठ्या प्रमाणात आपण बघू शकता की या ठिकाणी हळदी कुंकू समारंभ व खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचा आनंद या ठिकाणी घेत आहेत। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने घनसोलीतील महिलांकरिता हा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे। त्याचप्रमाणे आम्ही आमच्या या कार्यक्रमाला आमच्या माय माऊली शर्मिला वहिनी राजसाहेब ठाकरे यांची देखील या कार्यक्रमाला उपस्थिती लाभली। त्यामुळे आमच्या घनसोलीतील सर्व महाराष्ट्र सैनिक व माता भगिनी यांच्यामध्ये उत्साहाचं वातावरण आहे। महिलांसाठी विविध छोट्या मोठ्या स्वरूपाची बक्षीस व प्रथम 3 येणाऱ्या महिलांसाठी पैठणी साड्या या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत। त्याचबरोबर आपल्या कुंकवाचं लेणं जे असतं, हळदी कुंकवाचा मान सर्व माता भगिनींना या ठिकाणी देण्यात येतो। महिलांसाठी स्वतःसाठी विरंगुळ्यासाठी कधीच वेळ नसतो महिलांसाठी, त्यानिमित्ताने महिला एकत्र येतात। वेगवेगळ्या प्रकारचे असे कार्यक्रम राबवल्यानंतर त्यांच्या रोजच्या दगदगीच्या जीवनातून थोडासा वेळ त्यांच्यासाठी ते एन्जॉय करतात। त्या गोष्टीचा खूप अभिमान वाटतो आणि आवर्जून ते आले त्याच्यासाठी त्यांचं मनसेकडनं आमचं धन्यवाद आहे। कोणते कोणते प्रकारचे खेळ आहेत, अजून कोणते कोणते प्रोग्राम आहेत? पैठणींचा खेळ ठेवलेला आहे। बायका म्हटल्यानंतर साड्या आल्या त्याच्यामुळे त्यांना एक वेगळाच आनंद असतो। त्याच्यामुळे पैठणीचा खेळ
चढ उताराचा खेळ असतो, त्याच्यामुळे बायका याच्यामध्ये खूपच हुशार असतात. त्यामुळे खूप छान आनंदाने ते एन्जॉय करतायत तो खेळ. मॅडम सुद्धा येऊन गेले ठाकरे मॅडम, त्याच्याबद्दल काय? बहिणी येऊन गेल्यात त्यासाठी आम्ही खूप त्यांचे धन्यवाद मानतो. आणि त्या आल्यामुळे कार्यक्रमाला खूप चांगली शोभा आलेली आहे आणि या कार्यक्रमाचं काहीतरी सार्थक झालं असं मला वाटतं. तर प्रत्येक राजकारण लोकांचा कोणत्या ना कोणत्या गोष्टीसाठी याला पळव त्याला पळव बऱ्याच गोष्टी चालू आहेत, पण महाराष्ट्र नवनिर्माण सेना घनसोली की सर्वांनी एकत्र येऊन महिलांसाठी कोणताही कार्यक्रम करत नाही. आम्ही हा प्रयत्न केला आणि तो पूर्ण सक्सेस झालेला प्रयत्न आहे. हा ठाकरे मॅडम आलेली होती तुमची काय? तेच मॅडम आल्यानंतर जो सगळ्यांच्या मनामध्ये घनसोलीकर वासियांच्या मनात जो उत्साह होता तो खूप मोठ्या प्रमाणात आणि चांगला उत्साह होता. मनसेतर्फे लोकांना काय आव्हान आहे तुमचं? मनसे तर्फे हे आव्हान आहे की तुम्ही सर्वांनी की बाबा जे चिखल राजकारणाला चाललाय त्यांच्याकडे न लक्ष देता महाराष्ट्र नवनिर्माण सेना राजसाहेबांच्या पाठीमागे तुम्ही खंबीरपणे उभं राहावं, एवढंच. व्हिडिओ जर्नलिस्ट पंकज बेनचा रिपोर्ट, नवी मुंबई.